पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले, मालवणच्या घटनेनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान आता पंतप्रधान मोदी यांनीही यासंदर्भात भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी आज वाढवण बंदराचे भूमिपूजन केलं. यावेळी बोलताना त्यांनी सिंधुदुर्ग येथील घटनेवरही प्रतिक्रिया दिली. नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी? काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये जे काही घडलं ते अत्यंत दुःखद आहे. शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. तसेच जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानतात, या घटनेमुळे त्यांच्या मनालाही जे वेदना झाल्या आहेत, मी त्यांच्यापुढेही नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. विरोधकांच्या टीकेलाही दिलं प्रत्युत्तर. पुढे बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. आमचे संस्कार वेगळे आहेत, त्या लोकांसारखे नाहीत, जे महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या वीर सावरकरांना शिव्या देतात. विरोधकांनी अनेकदा सावरकरांना अपमानित केलं आहे. तसेच देशभक्तीच्या भावनेला पायदळी तुडवलं आहे. मात्र त्यांनी कधीही वीर सावरकर यांची माफी मागितलेली नाही. विरोधकांचे संस्कार आता महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती झाले आहेत. हे आमचे संस्कार आहे. मी महाराष्ट्राच्या भूमीत येऊन सर्वात आधी छत्रपती शिवरायांची माफी मागितली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र औद्योगिक प्रगतीचे एक केंद्र बनेल. आजचा दिवस महाराष्ट्राच्या विकासासाठी ऐतिहासिक दिवस आहे. विकसित महाराष्ट्रात विकसित भारताच्या संकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच मागच्या 10 वर्षात असो किंवा सरकारचा तिसरा कार्यकाळ असो, आमच्या सरकारने महाराष्ट्रासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्राजवळ विकासासाठी संसाधनं आहेत. महाराष्ट्रात राज्याच्या तसेच देशाच्या विकासाची मोठी क्षमता आहे. त्यामुळेच आज वाढवण बंदराचं भूमिपूजन करण्यात आलं आहे. या बंदरासाठी जवळपास 76,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या बंदरामुळे महाराष्ट्र औद्योगिक प्रगतीचे एक केंद्र बनेल, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. काही लोकांकडून महाराष्ट्राचा विकास रोखण्याचा प्रयत्न. 2014 आधी वाढवण बंदराचे काम रोखून धरण्यात आले होते. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही या प्रकल्पावर काम सुरू केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी मेहनत घेतली. मात्र 2019 साली आमची सत्ता गेली, तेव्हा 2.5 वर्ष पुन्हा प्रकल्पाचे काम रखडले. या एकाच प्रकल्पामुळे 12 लाख रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एवढी मोठी गुंतवणूक कुणी रोखून धरली, हे महाराष्ट्राच्या जनतेने विसरू नये. काही लोक महाराष्ट्राचा विकास रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र केंद्रातील NDA सरकार आणि राज्यातील महायुती सरकारला महाराष्ट्राला देशात नंबर 1च राज्य बनवायचं आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.